नमस्कार. मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की मानिनीला तिची चूक लक्षात आलेली आहे आणि त्या चुकीमुळं मानिनी आता इकडे काव्याचा कशा पद्धतीने सून म्हणून स्वीकार करणार आहे, त्याचबरोबर काव्याला तिचा हक्क कशा पद्धतीने मिळणार आहे ते आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. खरं तर या सगळ्या गोष्टी घडत असतात आणि खूप छान पद्धतीने सगळं चालू असतं. आणि त्यासोबतच इकडे हे सगळं जेव्हा चालू आहे तेव्हा आता काव्याला तिचा सून म्हणून स्वीकार होऊन काव्याला तिच्या हक्काच्या नवऱ्याकडे पारच्या रूममध्ये जाण्याचं हे जे नशिबात आहे तिच्या ते तिला मिळणार आहे. तर हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण पाहणार आहोत. खरं तर काव्या ही खूपच खुश झालेली असते, तिला खूप भारी वाटत असतं. फायनली तिच्या मनाप्रमाणे गोष्टी घडलेल्या असतात आणि ती आनंदात असते, कारण पार्थ हा बरा झालेला आहे. यासारखा आनंद दुसरा तिसरा कोणताही असू शकत नाही. आता पार्थला घरी आणलेलं असतं, सगळेजण बोलत बसलेले असतात. विक्रम काव्याचं खूप कौतुक करत असतो. काव्याला सांगत असतो की तुला माहिती आहे का काव्या, खरं तर ना देशमुखांच्या घरातल्या पुरुषांना आगीपासून ना खूप भीती आहे, त्यांच्या जीवाला त्यामुळं त्रास होऊ शकतो. आणि त्याचबरोबर त्यामुळंच प्रत्येक वेळेस माहिती आहे का, तुला बघितलंस ना जीवाच्या बाबतीत पण तेच झालेलं होतं, माझ्या बाबतीतही तेच झालं होतं. आणि तुला माहिती आहे का, ह्या देशमुखांच्या ज्या बायका आहेत ना त्या खंबीरपणे पाठीशी उभ्या असतात. त्या प्रत्येक वेळेस आपल्या नवऱ्याच्या पाठीशी उभ्या राहतात आणि नवऱ्याचा जीव परत आणतात. अगदी नंदिनी सुद्धा करून दाखवलं होतं, मानिनीनेही करून दाखवलं होतं आणि आता तू सुद्धा हे सगळं करून दाखवलेलं आहे असं विक्रमला ती सांगत असतात. विक्रम सांगत असतो, सगळेजण तिथं असतात आणि मग इकडे काव्या तिथं बसलेली असते. विक्रम म्हणतो चला चला इथे ना खूप गर्दी होती, आपण जाऊया. ही गोष्ट बरोबर रम्या आणि वसुतेच्या लक्षात येते, कारण त्यांनाच हे सगळं बोललेलं आहे हे लक्षात आलेलं असतं. आणि तेव्हा मात्र त्या दोघेही म्हणू लागतात की चल चल बाई रम्या, इथे आपल्यामुळं गर्दी व्हायला लागली असं वसुआत्या सांगत असते. तेव्हा मात्र इकडे वसूला रम्या म्हणत असते की हो बरोबर आहे, आपण जाऊया. आणि त्या दोघी निघून जातात. तेव्हा काव्या म्हणते की मानिनी काकू खरंच थँक्यू. आणि असं म्हणत काव्या आता तिथून निघत असते. काव्याला मानिनी म्हणते काय झालं, तेव्हा ती म्हणते की पथ्याचं मी तुम्हाला सांगून ठेवते, मला पण आता गेस्ट रूममध्ये गेलं पाहिजे ना, मला पण अभ्यासाचं बघायचं आहे, अभ्यास करायचा आहे, ते सगळं राहिलेलं आहे ना, त्याच्यामुळं मी तुम्हाला सांगते सगळं काय करायचं आहे, कसं करायचं आहे ते, आणि मग तुम्ही ते करून घ्या. तेव्हा इकडे मानिनी काव्याचं बोलणं ऐकते, काव्याकडे पाहत असते. तेव्हा मात्र काव्या म्हणत असते की नाही, मी खरं तेच सांगत आहे तुम्हाला, मग तुम्ही ते करून घ्या. असं सांगितल्यानंतर मानिनी म्हणत असते की नाही काव्या तू थांब जरा पार्थजवळ. पार्थला तर खूप बरं वाटतं, कारण आता काव्या तिथे थांबणार आहे. आणि मग काव्याला ती म्हणते की बस जरा तू पार्थजवळ, कारण काव्याने जे केलेलं आहे ना ते खरंच अगदी मनापासून केलेलं आहे. ज्या गोष्टी काव्याने केलेल्या आहेत म्हणजे कोणीच करू शकत नाही आहे. काव्याच्या हाताला इतकी जखम झालेली आहे आणि तरीही ती पार्थसाठी तिचा जीव तुटत आहे. ही गोष्ट मानिनीने पाहिलेली आहे, कारण आज काव्याचं पार्थबद्दल तिला काहीतरी वाटतंय म्हणून या सगळ्या गोष्टी तिने केलेल्या आहेत असं इकडे मानिनीला वाटत असतं. विक्रमसुद्धा म्हणत असतो, बघितलं का नंदिनी, एका माणसाची कळी कशी खुलली आहे, बायको शेजारी बसली म्हणून, असं म्हणत तो चिडवत असतो. तेव्हा मात्र इकडे लगेचच नंदिनी म्हणते तुम्हाला माहिती आहे का बाबा, पार्थ तुमच्यावर गेलेले आहेत. तेव्हा विक्रम म्हणतो म्हणजे, तेव्हा ती म्हणते आई पण तुमच्याशी बोलायला आल्या की तुम्ही पण असेच खुश झालेले असतात असं नंदिनी सांगत असते. आता काव्या आणि पार्थ बोलत असतात. मानिनीने त्यांना सांगितलेलं आहे, या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत. पण आता काव्या पुन्हा रूममध्ये जाते. मग मानिनी काव्याच्या रूममध्ये येते, तिला बोलायचं म्हणालेली असते आणि मानिनी काव्याचा हात पकडते, तिची बॅग घेते, सामान भरलेलं असतं, काव्याला खेचत घेऊन चाललेली असते. काव्या म्हणत असते प्लीज असं नका करू काकू, मी नाही राहू शकत पार्थशिवाय, तुम्ही असं का करताय. काव्याला ओरडून सांगत असते, पण मानिनी मात्र ऐकायला तयार नसते. मानिनी म्हणत असते की मला हे करणं गरजेचंच आहे आणि त्यासाठी मी हे सगळं केलेलं आहे. काव्या रडत असते, काव्या ओरडत असते, काव्या म्हणत असते की प्लीज काकू असं नका करू तुम्ही, परंतु मानिनी ऐकायलाच तयार नसते. मानिनी म्हणत असते की हे ना मी आधीच करायला पाहिजे होतं, या गोष्टी करायला खरं तर खूप उशीर झालेला आहे असं मानिनी सांगत असते. तेव्हा मात्र काव्याला धक्का बसलेला असतो.
मानिनी काव्याला खेचतच बाहेर घेऊन आलेली असते. काव्या ओरडत असते, प्लीज काकू असं नका करू, प्लीज मला पार्थ शिवाय मी नाही राहू शकत आहे असं ती सांगत असते. पण मानिनी ऐकायलाच तयार नसते. तिची बॅग तिच्या हाताला धरून खेचत आणलेलं असतं. काव्याला धक्का बसलेला असतो. आता काव्याला वाटत असतं की मानिनी काकू मला घराच्या बाहेरच काढणार आहेत की काय, अशी भीती काव्याच्या मनात निर्माण झालेली असते. आणि त्या क्षणी आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे काव्याला मानिनी घेऊन आलेली असते आणि काव्याला म्हणत असते की चल. आणि पार्थच्या रूमच्या बाहेर दोघी उभ्या असतात. रूमचा दरवाजा उघडते आणि म्हणते की मी माझी चूक सुधारायला आलेली आहे. तेव्हा मात्र धक्का बसलेला असतो. काव्या म्हणत असते काय. तेव्हा मानिनी म्हणते की हो, माझी चूक झालेली होती आणि ती चूक सुधारण्यासाठी मी आलेली आहे. अशा पद्धतीने हे बोलणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र मानिनी इकडे बोलत असते. तिलाही धक्का बसलेला असतो आणि त्यासोबतच मानिनीने हे सगळं केलेलं असतं ते काव्यासाठी केलेलं असतं. ती म्हणते की काव्या मला माफ कर, माझ्याकडून चूक झाली, मी तुला समजून घ्यायला चुकले कारण मी तुला समजून घेऊ नाही शकले असं म्हणत मानिनी काव्याची माफी मागत असते. तू आणि पार्थ दोघं कधीच वेगळे होऊ शकत नाही आणि त्याचबरोबर मी तुला पार्थपासून वेगळं करत नाही तर तुला पार्थच्या जवळ घेऊन आलेली आहे कारण पार्थ आणि तू दोघं एकत्रच असला पाहिजेत असं मानिनी बोलत असते. काव्याच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं आणि त्याचबरोबर काव्या रडत असते. तिला खरंच बरं वाटत असतं आणि दरवाजा उघडला जातो. मानिनी काव्याला म्हणते की जा, तू इथे राहा, आजपासून तू इथे राहा, पार्थसोबत राहा असं तिला सांगत आहे. आणि त्याचबरोबर म्हणत आहे की तू काही झालं तरीही इथून बाहेर नाही पडायचं कारण पार्थ आणि तुला कोणीही वेगळं करू शकत नाही. तेव्हा मात्र इकडे आता मानिनीने हे सांगितलेलं असतं. काव्याला खूप बरं वाटतं. मानिनी म्हणत असते की काव्या खरंच माझ्याकडून चूक झाली, मी तुला ओळखायला चुकले. पार्थच्या रूमचा दरवाजा उघडला जातो. समोर बेडवर पार्थ बसलेला असतो. पार्थ उठून येतो आणि पार्थ म्हणतो काय, हे काय चालले आई तुझं. तेव्हा काव्याला हाताला धरून मानिनी म्हणत असते की आजपासून काव्या तुझ्यासोबत इथे राहणार आहे, मी काव्याला घेऊन आलेली आहे, काव्याची बॅगही आणलेली आहे. हे पाहून पार्थ खुश होतो. पार्थला खूप बरं वाटलेलं असतं आणि पार्थ धावतच काव्याकडे येतो आणि म्हणतो की चला चला, खरंच ही गोष्ट खूप मोठी झालेली आहे असं त्याचं म्हणणं असतं. आणि त्यालाही बरं वाटत आहे कारण काव्या रूममध्ये आलेली आहे. काव्या रूममध्ये आलेली पाहून खरं तर पार्थचा चेहरा हा खुललेला असतो आणि पार्थ मात्र खूपच खुश झालेला असतो. त्याला खूप छान वाटत असतं. फायनली त्याची हक्काची बायको त्याच्याकडे आलेली असते आणि या सगळ्या गोष्टी घडलेल्या असतात. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की हे सगळं जेव्हा चालू झालेलं असतं त्याच वेळेस या सगळ्या गोष्टी घडत असतात. आणि बरोबर इथे काव्यासुद्धा खुश झालेली आहे. काव्यालासुद्धा खूप छान वाटत आहे. आणि इकडे पार्थ आणि काव्या या दोघांचा हात एकमेकांच्या हातात देऊन इकडे मानिनी त्या दोघांची नजर काढत आहे आणि त्या दोघांकडे आनंदाने पाहत आहे. आता काव्या आणि पार्थ एकत्र आलेले असतात. दिवाळीचा सण आहे. काव्या आणि पार्थ दोघंही एकत्र आहेत. खऱ्या अर्थाने हे सगळं सुरू झालेलं असतं. आणि मग दिवाळीच्या धनत्रयोदशी दिवशी काव्या घरची मोठी सून आहे तर मानिनी सांगते की तुला ही पूजा करायची आहे असं मानिनीनं काव्याला सांगितलेलं असतं. काव्याने पूजेची सगळी तयारी केलेली असते. पार्थ तिच्या मदतीला असतो. काव्या आणि पार्थ दोघं मिळून घरामध्ये आकाशकंदील लावतात. त्याचबरोबर सगळीकडे दिवे लावायचं काव्या अगदी जबाबदारी घेत असते. सगळं मनापासून करत असते. तिला खूप छान वाटत असतं कारण तिला पार्थपासून दूर जायचं नव्हतं आणि पार्थसुद्धा तिची टिंगल उडवत असतो. तिला काही ना काही बोलून चिडवत असतो आणि तिला अगदी रडकुंडीलासुद्धा आणत असतो. तेव्हा मात्र काव्या पार्थला म्हणत असते का देशमुख, तुम्ही जर माझ्याशी असे वागलात ना, मी पुन्हा गेस्ट रूममध्ये जाईल, मग तुम्ही काहीच नाही करू शकणार असं ती बोलत असते. तेव्हा पार्थ म्हणतो की अजिबात नाही जायचं, तुम्ही मला अशी धमकी द्यायची नाही. बघितलं ना मागच्या वेळेस तुम्ही गेस्ट रूममध्ये गेलात आणि काय झालेलं आहे असं हे बोलणं चाललेलं असतं. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे काव्या मनापासून ह्या गोष्टी करत असते आणि पार्थलासुद्धा खूप छान वाटत असतं. मानिनीलासुद्धा छान वाटत असतं. खरंच काव्याने घरची मोठी सून म्हणून या सगळ्या जबाबदाऱ्या स्वीकारलेल्या असतात आणि अगदी जबाबदारीने सगळ्या गोष्टी करत आहे. ते पाहून घरातले सगळेच खुश झालेले असतात आणि काव्या फराळसुद्धा बनवण्याच्या तयारीला लागलेली असते. तर दुसऱ्या दिवशी पाडव्याचा सण असतो आणि आता पाडव्याचा सण म्हटलं की बायकोने नवऱ्याला अभ्यंग स्नान घालायचं असतं. त्याचबरोबर उठणं लावायचं आहे, नवऱ्याचं औक्षण करायचं आहे.
या सगळ्या गोष्टी असतात काव्याला मानिनी. काव्य आणि नंदिनी या दोघींनाही सांगते. त्या दोघींनाही पूर्ण तयारी करायला सांगितलेली असते आणि त्या दोघींनाही सांगितलं जातं की हे सगळं अशा पद्धतीने करायचं आहे. दोघीही खुश झालेले असतात आणि काव्याने तर सकाळी उठून सगळी तयारी केलेली असते आणि पार्थला अभ्यंग स्नान घालण्यासाठी तिने सगळी तयारी केलेली असते, कारण पार्थची सध्या तब्येत ठीक नाही आहे, त्याच्या हाताला भाजलेलं वगैरे आहे. तरीही काव्याने अगदी घरगुती आयुर्वेदिक उटणं आणून सगळी तयारी केलेली असते. हे सगळं काव्या मनापासून करत असते आणि काव्या पार्थला स्वतः तिथे उटणं लावून आंघोळ घालत आहे आणि फायनली खऱ्या अर्थाने हे सगळं खूप छान पद्धतीने घडत आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.